अरे प्रणोती, अरे वा, इतका सुंदर महाराष्ट्रीयन मेकअप पण कशासाठी? अहो कशासाठी म्हणजे काय, गुढीपाडवा येणार आहे ना. आणि गुढीपाडवा म्हटलं की महाराष्ट्रामध्ये अगदी थाटामाटात साजरा केलेला हा सण आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा खूप सिंपल आणि अगदी सोप्या पद्धतीने करता येईल असा पारंपरिक महाराष्ट्रीयन मेकअप कसा करायचा हे मी शिकवणार आहे. महाराष्ट्रीयन सण आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपण मराठीमध्ये शूट करत आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओ हा खूपच स्पेशल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउट सुद्धा देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. तर मेकअप करण्याच्या आधी जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्याला स्किनला प्रेप करावं लागतं. तर जास्त काही करायचं नाहीये, तुम्हाला स्वच्छ फेस वॉश करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही मॉइश्चरायझर लावत असाल, म्हणजे स्पेशली मी काय म्हणते, उन्हाळ्यामध्ये बरेच जण मॉइश्चरायझर स्किप करतात, तर तुम्ही लावत असाल तर मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, तर हे 3 स्टेप आपण फॉलो करायचे आहेत मेकअप करण्याच्या आधी. जे माझं ऑलरेडी झालेलं आहे, फेस वॉश केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी काय केलेली आहे, सनस्क्रीन लावलेली आहे. मॉइश्चरायझर मी सध्या लावत नाहीये, तर थोडंसं हायड्रेटिंग सनस्क्रीन मी आता लावलेली आहे. मी आता करंटली हा शॅडो एफेक्ट्सचा सनस्क्रीन यूज करत आहे. उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये SPF खूप चांगला आहे, 70 SPF आहे, त्यामुळे तो सनस्क्रीन मी सध्या यूज करत आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहोत, स्ट्रेट आपण मेकअपची सुरुवात करणार आहे. मेकअपमध्ये सगळ्यात पहिला प्रॉडक्ट आपण काय लावणार आहोत, प्रायमर लावायचा आहे. प्रायमर अजिबात स्किप करू नका. प्रायमर जर तुम्ही लावला तर मेकअपला खूप चांगला बेस मिळतो, मेकअप त्याच्यावरती खूप छान बसतं आणि त्याच्यानंतर आणि त्याचबरोबर तुमचा मेकअप सुद्धा खूप लॉंग लास्टिंग राहतो, त्यामुळे प्रायमर स्किप करायचं नाहीये. तर मी काय करणार आहे, इथं लॉरियल पॅरिसची ही प्रायमर मी इथं यूज करणार आहे. खूप छान आहे, थोडीशी हायड्रेटिंग आहे, क्रीम बेस्ड आहे, तर मला ही खूप आवडते. मी रिसेंटली घेतली होती आणि मला खूप आवडली ॲक्च्युली. तर प्रायमर मी घेत आहे आणि ह्याला छान असं फेसवरती लावून घ्यायचं आहे. ह्याला जास्त ॲक्च्युली मसाज वगैरे करण्याची गरज नाही आहे, आपल्याला फक्त चेहऱ्यावरती हा छान व्यवस्थित अगदी स्प्रेड करून घ्यायचा आहे. आता आपण काय करणार आहोत, मेकअपचा बेस करणार आहे. त्याच्यासाठी आपण फाउंडेशन वापरणार आहे. फाउंडेशन तुमच्याकडे जे सुद्धा आहे ते तुम्ही वापरू शकता. मी या व्हिडिओसाठी यूज करणार आहे फॉरएव्हर 52चा हा फाउंडेशन. खूप छान फाउंडेशन आहे आणि बऱ्याच मेकअप आर्टिस्टकडे सुद्धा तुम्ही हा फाउंडेशन यूज बघितला असाल, तर हा मला खूप आवडतो आणि कव्हरेज सुद्धा ह्याचा खूप चांगला आहे. तर ह्याच्यामध्ये मी जी शेड यूज करत आहे ती आहे हनी. हा शेड मी यूज करत आहे. तर ह्याचे मी जास्त नाही, फक्त 2 पंप घेणार आहेत, कारण जर तुम्ही जास्त प्रॉडक्ट घेतला तर तुम्हाला त्याचं ब्लेंडिंग सुद्धा व्यवस्थित करायला लागतं आणि बऱ्याच वेळेस काय होतं, जास्त प्रॉडक्ट घेतल्यानंतर मेकअप जो आहे तो आपला केकी दिसतो. त्यामुळे कमी प्रॉडक्ट घ्या, त्याला व्यवस्थित ब्लेंड करा, म्हणजे तुमचा मेकअप जो आहे तो आपोआप छान दिसतो. त्यामुळे जास्त प्रॉडक्ट घ्यायचा नाहीये, थोडंसं घ्यायचं आहे. आणि आता ह्याला मी काय करत आहे, फेसवरती असे डॉट्स मध्ये लावणार आहे. आणि मानेला अजिबात विसरायचं नाही, कारण फाउंडेशन वगैरे जे आहे ना ते सगळं फेसला लावतो आणि चेहऱ्याला मानेला काहीच लावत नाही, त्यामुळे चेहऱ्याचा कलर वेगळा दिसतो, मानेचा कलर वेगळा दिसतो, तो मॅच नाही होत, त्यामुळे मेकअप चांगला दिसत नाही. त्यामुळे जे पण बेस प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या फेसला वापरता, चेहऱ्याला वापरता, तेच तुम्हाला तुमच्या मानेवरती सुद्धा वापरावं लागतं. आता ह्याला ब्लेंड करण्यासाठी मी काय करणार आहे, फाउंडेशन ब्रश वापरणार आहे. फाउंडेशन ब्रश जो आहे तो हा मार्सचा टूल्स ऑफ टायटन्सचा जो ब्रशचा सेट येतो त्याच्यामधला हा फाउंडेशन ब्रश आहे, F101. ठीक आहे, तुम्हाला जर ब्युटी ब्लेंडर वापरायचा असेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडर सुद्धा वापरू शकता, त्याच्याने सुद्धा ब्लेंडिंग खूप छान होतं. रादर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ब्युटी ब्लेंडर वापरते, पण आज बऱ्याच दिवसांनी मी ब्रश सुद्धा वापरत आहे. आता माझा ब्लेंड करून झालेला आहे. आता मी यूज करणार आहे कन्सीलर. मार्सचा हा कन्सीलर पॅलेट मी यूज करत आहे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती जर कुठे डार्क सर्कल्स असतील, पिंपल आला असेल, पिगमेंटेशन वगैरे असेल, तर त्याला लपवण्यासाठी आपण काय वापरतो, कन्सीलर वापरतो. आता खूप जास्त पिगमेंटेशन असेल तर फाउंडेशन लावायच्या आधी आपण काय करतो, कलर करेक्शन करतो. पण मला सध्या खूप जास्त पिगमेंटेशन नाही आहे, तर मी काय करणार आहे, फक्त डोळ्यांच्या खाली थोडंसं कन्सीलर वापरणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर शेड्स असतात, तर तुम्ही तुमच्या स्किन टोन प्रमाणे
कन्सिलर जो आहे तो वापरू शकता जे आहे त्याला हाईड करण्यासाठी. आणि इवन डोळ्याच्या वरती सुद्धा यूज करणार आहे, कारण त्याच्यावरती सुद्धा आपल्याला डिस्कलरेशन असतो आणि त्याला आपल्याला हाईड करावं लागतं, म्हणून तिथे सुद्धा मी कन्सिलर वापरत आहे. आणि ह्याला मी थोडासा लाईट शेडमध्ये सुद्धा मिक्स केलेला आहे, कारण थोडंसं ब्राईटनिंग इफेक्ट सुद्धा येईल. पण तुम्हाला जर तसं नको असेल तर तुम्ही तुमच्या अगदी स्किन टोनचा परफेक्ट टोन इथे वापरू शकता. नाकाच्या बाजूला जिथं आपल्याला डिस्कलरेशन असतं तिथं सुद्धा वापरला तरी चालतं. आता मी काय करणार आहे, आपण सगळे क्रीम प्रॉडक्ट्स वापरलेले आहोत, तर त्याला थोडंसं मॅटिफाईंग इफेक्ट देण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर यूज करून मेकअपला थोडंसं सेट करणार आहे. मी इथे यूज करत आहे मॅकची ही कॉम्पॅक्ट पावडर, जी की खूप छान आहे, फुल कव्हरेज आहे आणि खूप मस्त, मला खूप आवडते ही कॉम्पॅक्ट पावडर. थोडीशी महाग आहे, पण ह्याच्यात तुम्हाला जर इतकं महाग वापरायचं नसेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता. आणि जर तुम्हाला एखादा चांगला कॉम्पॅक्ट पावडर घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही मॅकचा कॉम्पॅक्ट पावडर कन्सिडर करू शकता, कारण हा खूपच छान आहे. तर ह्याला मी काय करणार आहे, थोडंसं यूज करणार आहे आणि मेकअपला थोडंसं मॅटिफाईंग इफेक्ट देणार आहे. फाउंडेशन लावून झालं, कन्सिलर झालं, कॉम्पॅक्ट झालं. आता आपल्याला फेसला थोडंसं कॉन्टोरिंग करावं लागणार आहे, जेणेकरून फेसचा जो स्ट्रक्चर आहे तो अजून छान दिसेल. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, मी यूज करणार आहे हा शुगरचा डी कॉन्टोर फेस पॅलेट यूज करणार आहे, ज्याच्यामध्ये ब्लश सुद्धा असतं, कॉन्टोर असतं, हायलायटर सगळंच असतं. तर त्यातलं सगळ्यात आधी मी काय करणार आहे, कॉन्टोर यूज करणार आहे, जो की ब्राऊन कलरचा जो शेड असतो तो आपण यूज करणार आहोत कॉन्टोरिंगसाठी. ठीक आहे. एक्सेस प्रॉडक्ट कायम डस्ट ऑफ करून टाकायचं. आणि आता मी तर जॉ लाईनला कॉन्टोर करणार आहे. इथून आपल्याला काय करायचं आहे, अपवर्ड डिरेक्शनमध्ये थोडंसं कॉन्टोरिंग करायचं आहे. ठीक आहे. आता बऱ्याच जणांना इथं डबल चिन असते, तर त्याला सुद्धा आपण लपवण्यासाठी कॉन्टोरिंग करू शकतो. आता जॉ लाईनला कॉन्टोर करताना आपल्याला काय करायचं आहे, खालच्या दिशेनं करायचं आहे. आता माझ्या नाकाला सुद्धा थोडंसं मी शार्प दाखवण्यासाठी ह्याच ब्रशला थोडंसं प्रेस करतेय, कॉन्टोरमध्ये डिप करणार आणि नाकाच्या बाजूला मी थोडंसं इथं कॉन्टोर करणार. नाकाच्या ब्रिजवरती नाही करायचं, साईडला करायचं, म्हणजे तुमची नाक जी आहे ती थोडीशी टोकदार दिसते. पॅलेट मधला ब्लश सुद्धा मी यूज करणार आहे, कारण हा थोडासा रस्टेड असा ब्राऊन शेड आहे, म्हणजे खूप जास्त गुलाबी कलर असा नाही आहे ह्याच्यामध्ये, जो मला आवडतो. ऍक्च्युली मला ब्लशमध्ये ना खूप जास्त पिंकी पॉंकी कलर्स लावायला नाही आवडत, पण हा कलर चांगला आहे ब्लशसाठी, असा हा शेड आहे. तर हा मी यूज करणार आहे. स्माइल करायचा आहे आणि थोडंसं चीक्सवरती अगेन अपवर्ड डिरेक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ब्लश लावायचा आहे. तर आता तुम्ही बघू शकता, आपण कॉन्टोरिंग केलं, ब्लश केलं, पण हायलायटर केलेलं नाहीये. पण हायलायटर काय ना, मला थोडंसं पावडर हायलायटर कमी आवडतं, मला जास्त आवडत नाही. तर मी काय करणार आहे, हायलायटरसाठी मी यूज करणार आहे के ब्युटीचे ही लिक्विड हायलायटर आहे. खूपच मस्त आहे, म्हणजे खूप छान ग्लो येतो चेहऱ्यावरती आणि अगदी तुमची स्किन हेल्दी आहे अशी दिसते. ठीक आहे. पावडर हायलायटर लावल्यानंतर बऱ्याच वेळेस आपल्याला तो चंकी असं फील होतं ना, की काहीतरी चमकते. पण तसं जर तुम्ही आवडत नसेल तुम्हाला, तर तुम्ही क्रीम हायलायटर्स यूज करा, कारण तसं त्याचा लुक जो आहे तो असा चंकी पार्टिकल सारखा फेसवरती नाही दिसत, चेहराच तुमचा ग्लो करतो असं वाटतं. आता मी तुम्हाला दाखवते करून, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली फरक समजेल. चेहऱ्याचा जो हाय पॉइंट आहे ना, तिथे आपल्याला हायलायटर लावायचं आहे. जसं की इथं आपल्याला आपला जो बोन आहे, हाड आहे, तो फील होतो, त्याच्यावरती मी लावतीये आणि ह्याला थोडंसं अपवर्ड डिरेक्शन मध्ये घेऊन जात आहे.
आता तुम्ही बघू शकता किती छान हायलायटिंग इफेक्ट आलेला आहे आणि असं चंकी अजिबात वाटत नाहीये. इकडे बघू शकता काही हायलायटर लावलेलं नाहीये, पण इकडचा साईड जो आहे तो खूप छान असा ग्लो करत आहे. ओके, तर हायलायटर आपला झालेला आहे. थोडंसं मी नाकावरती पण लावते, म्हणजे ब्रिज सुद्धा आपला नाकाचा जो आहे खूप छान हायलायटिंग इफेक्ट त्याला देईल. आता चेहऱ्याचा मेकअप आपला झालेला आहे, तर आता आपण काय करणार आहे, डोळ्यांचा मेकअप, जो की थोडासा सिम्पलच करणार आहे. जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर तुम्हाला ऑलरेडी माहित असेल, मी डोळ्यांच्या वरती खूप जास्त एक्सपेरिमेंट नाही करत. तर सगळ्यात पहिला आपण काय करूया, आयब्रोज करूया. आयब्रोसाठी मी एक स्पूली ब्रश घेतलेली आहे आणि स्विस ब्युटीची ही आयब्रो अँड जेल आयलायनरचा जो पॅलेट येतो, नॉट पॅलेट, लाईक असं डबा येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला आयब्रोचा प्रॉडक्ट मिळतो आणि आतमध्ये जेल आयलायनर सुद्धा असतं. तर यातला मी काय करणार आहे, आयब्रो पावडर यूज करणार आहे. फक्त हा स्पोली ब्रश ह्याच्यामध्ये असा थोडा डिप करायचा आणि आयब्रोज वरती कोंब करायचं, म्हणजे तुमचे आयब्रोज कोंब सुद्धा होतात आणि त्याचबरोबर ते छान सेट सुद्धा होऊन जातात. झाले आयब्रो सेट, खूप सिंपल आहे. नाहीतर आपल्याला ते आयब्रोचे ब्रश घेऊन त्याच्यामध्ये डिप करा आणि त्यानंतर आयब्रोज फिल करा, हा खूप थोडासा मला टाइम कन्झ्युमिंग असा प्रोसेस वाटतो. पण स्पूली ब्रशने कसे अगदी झटपट होऊन जातं. आहे एक सिंपल आय मेकअप करायचा आहे, कारण बरेच दिवस झाले ऍक्च्युली मी काजल लायनर लावलेलं नाहीये. पण आज आपण हा खूप छान असा गुढीपाडव्यासाठी मेकअप करत आहोत, तर बऱ्याच दिवसांनी मी आज लायनर, काजल हे सगळं लावणार आहे. त्यामुळे मी आज काय करणार, हा मार्सचा आय शॅडो पॅलेट यूज करत आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे न्यूट्रल असे कलर्स असतात. पण आपण काय करूया, सर्वात आधी आपण काय करूया, हा ब्राऊन शेड यूज करूया आणि थोडासा ब्राऊन बेस करून घेऊया. आणि दोन्ही डोळ्यांचं ना आपण सायमल्टेनियसली करायचं, म्हणजे ते खूप व्यवस्थित तुम्हाला करता सुद्धा येतं आणि समजतो सुद्धा की डोळ्यांमध्ये काही फरक तर नाही दिसत आहे. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही डोळ्यांचा मेकअप करताना मेक शुअर करा की दोन्ही डोळ्यांचा तुम्ही एकत्रच करत आहात. आता थोडासा हा डार्क ब्राऊन शेड घेत आहे डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूला. आता याला थोडा छान ब्लेंड करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही कलर जे आपण यूज केलं ते छान मिक्स होतील. तर मी थोडासा हा ब्राऊन शिमर घेणार आहे आणि थोडासा सेंटरमध्ये आणि मिडमध्ये ह्याला लावणार आहे. आता आपण काय करणार आहोत, एक छान अशी आयलाइनर यूज करणार आहे. त्याच्यासाठी मी यूज करत आहे लॅक्मेची ही आयलाइनर यूज करणार आहे आणि खूप छान असा आयलाइनर लुक क्रिएट करायचा आहे. आणि ऍक्च्युअली मी भरपूर दिवसांनी लायनर यूज करत आहे, तर मला वाटते की मला थोडीशी प्रॅक्टिस विसरली आहे, पण ठीक आहे, आय ट्राय. आता मी यूज करणार आहे मस्करा आणि हा मस्करा आहे लॉरियल पॅरिसचा पॅनोरमा मस्करा. खूपच छान आणि खूप मस्त असा हा मस्करा आहे.
मी यूज करणार आहे काजल. लॅक्मेचा हा कॉलोसल काजल मी ते यूज करत आहे. आता काजळ लावून झालेला आहे, त्याच्यानंतर मी यूज करणार आहे लिपस्टिक. लिपस्टिकसाठी ना मला ह्या साडीवरती थोडंसं ब्राऊन शेडमध्ये लिपस्टिक छान दिसेल असं वाटते, कारण मी रिसेंटली माझ्या भावाच्या लग्नामध्ये जेव्हा ही साडी वेअर केली होती, आय वॉज वेअरिंग ब्राऊन लिपस्टिक आणि मला असं वाटतं खूप छान दिसत होती ती लिपस्टिक. तर परत अगं मी तीच लिपस्टिक वापरणार आहे. नायकाची ही सुपर लाईट लिपस्टिक इन द शेड सिनेमन स्वॉल म्हणून ही शेड आहे. अगदी लाईट वेट आहे लिप्सवरती, म्हणजे जसं ह्याचं नाव आहे क्लाउड लिपस्टिक तसंच ऍक्च्युली वाटतं. खूपच लाईट वाटतं आणि खूप लॉंग लास्टिंग सुद्धा आहे, मॅट फिनिश देतं. आता आपल्या या मेकअपला लॉंग लास्टिंग सुद्धा ठेवावं लागणार आहे, त्याच्यासाठी मेकअप सेटिंग स्प्रे वापरावा लागणार आहे. आणि मी काय करणार आहे, इथं के ब्युटीची ही सेटिंग स्प्रे वापरत आहे. खूप छान आहे आणि म्हणजे थोडीशी हायड्रेट सुद्धा करते आणि खूप ड्युवी लुक येतो वापरल्यानंतर, आणि त्याचबरोबर मेकअप तुमचा खूप लॉंग लास्टिंग सुद्धा राहतो. तर हा मी यूज करत आहे. चलो आता मी खूप क्विकली हेअरस्टाईल करते ना. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा लुक? आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल, आणि जर लुक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हा जसं की मी बोलले होते व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउट सुद्धा देणार आहे. तर हा आज माझ्याकडे थोडे नाव आहे ज्यांना शाउटआउट द्यायचं आहे. पण लेट मी टेल यू, जर तुम्ही पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघून जर सबस्क्राईब करत असाल तर तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, कारण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या नवीन सबस्क्रायबर्सना पर्सनली थँक्यू म्हणते. त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब करत असाल तर तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आहेत ते आहेत, थँक्यू सो मच मंजू कुमारी, थँक्यू सो मच डिम्पल अरोरा, थँक्यू सो मच रितिका शर्मा, थँक्यू सो मच संजना, थँक्यू सो मच निहिरा फ्रॉम लंडन, थँक्यू सो मच चनल काकुल सिंग, थँक्यू सो मच सुनीता फ्रॉम मुंबई, थँक्यू सो मच निभा कुमारी. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय रिअली लव्ह यू ऑल. आणि तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.